राज्यामध्ये 13 ऑगस्ट पासून पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे। 13 ते 20 ऑगस्टच्या दरम्यान विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणामध्ये पावसाची शक्यता आहे, तर 20 ते 27 ऑगस्टच्या दरम्यान राज्यामधील विविध भागांमध्ये पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे। राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार, कुठे कुठे मान्सून सक्रिय होणार, ए टू झेड माहिती आपल्याकडे समोर आलेली आहे। बघू शकता आताची ब्रेकिंग बातमी। महाराष्ट्रात सध्या सर्वच भागांमध्ये मुसळधार पावसाची स्थिती नसली तरी पुढील काही दिवसात पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे। बघू शकता त्यामुळे सर्वात जास्त पावसाचा जोर हा दिसणारच आहे। महाराष्ट्रात सध्या सर्वच भागांमध्ये मुसळधार पावसाची स्थिती ही नसली तरी पुढील काही दिवसात पावसाचा जोर अत्यंत वाढण्याची शक्यता आहे, पुन्हा वाढण्याची शक्यता आहे। विशेषतः 13 सर्वात जास्त महत्त्वाचा दिवस 13 ऑगस्ट पासून राज्यातील काही भागांमध्ये पावसाची तीव्रता वाढू शकते, अशी माहिती समोर आलेली आहे। गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती, मात्र आता सर्वात जास्त हवामानामध्ये पुन्हा बदल होण्याचे संकेत सर्वात मोठे दिसत आहे। त्यामुळे सर्वात जास्त पावसाचा जोर हा आपल्याला काही दिवसांमध्ये पाहायला मिळणार आहे। बघू शकता हवामान विभागाने हवामान संबंधित एक महत्त्वपूर्ण अंदाज जाहीर केलेला आहे। येत्या 24 तासात बंगालच्या उपसागरात सर्वात जास्त प्रथम मोठा पाऊस होण्याची शक्यता, कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याचा इशारा दिलेला आहे। तसेच चालू महिन्यात महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याने हे चित्र आपल्या समोर आहे, मात्र मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची चिन्हे दिसत नाही। सर्वात जास्त बघू शकता 13 ऑगस्ट पासून राज्यातील काही भागात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे। कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांना याचा अधिक फटका बसण्याची शक्यता आहे। त्यामुळे नागरिकांनी पुढील काही दिवस हवामान विभागाच्या सूचनांकडे लक्ष देणे आवश्यक आहे। त्यामुळे सर्वात जास्त पाऊस हा पडणारच आहे। 9 ते 12 ऑगस्ट दरम्यान कोकणात पावसाची शक्यता। दरम्यान मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राने 8 ऑगस्टला सर्वात जास्त जारी केलेल्या पुढील 5 दिवसाच्या अंदाजानुसार उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण गोव्यात बहुतांश भागात सर्वात जास्त ठिकाणी पाऊस अपेक्षित आहे। मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी व तर मराठवाडा आणि विदर्भात विखुरलेल्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे। 9 ते 12 ऑगस्ट दरम्यान कोकणात पावसाची शक्यता कायम राहणार आहे। त्यामुळे सर्वात जास्त पाऊस हा पडणार आहे। कोणत्या भागात अधिक पाऊस? कोकण आणि घाट परिसरावर सर्वात जास्त पावसाच्या दृष्टीने हवामान सर्वात जास्त महत्त्वाचा राहणार आहे। त्यामुळे सर्वात जास्त बघू शकता मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि कोकणमध्ये सर्वात जास्त पावसाचा जोर, सिंधुदुर्ग परिसरात सर्वात जास्त पावसाचा सर्वांच्या सरींची शक्यता आहे। बघू शकता मध्य महाराष्ट्रावरील सर्वात जास्त भागातही पावसाचा जोर वाढू शकतो। मराठवाड्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे। तर मुसळधार पावसाचा सर्वात जास्त धोका कुठे आहे? बघू शकता आताची ब्रेकिंग बातमी। हवामान विभागाच्या इम्पॅक्ट सर्वात जास्त झालेला आहे। बघू शकता बेस्ट फोरकास्ट नुसार सर्वात जास्त जोरदार पावसाच्या परिस्थितीत सकल भागांमध्ये पाणी साचलेले आहे। स्थानिक पूर, जुन्या आणि सर्वात जास्त कमकुवत संरचना, कोसळणे, झाडे सर्वात जास्त उन्मळून पडलेले आहे। वाहतुकीवरती परिणाम होण्याची शक्यता असते। सर्वात जास्त घाट परिसरावरती सर्वात जास्त बघू शकता भूस्खलन आणि दरडी कोसळण्याचा धोका हा देखील वाढू शकतो, असा अंदाज व्यक्त केलेला आहे। बघू शकता राज्यात यंदाच्या पावसाळ्यात आजपर्यंत 637 मिमी पाऊस झालेला आहे। त्यामुळे एल निनोच्या पार्श्वभूमीवरती कमी पावसाची शक्यता असतानाही राज्यात यंदाच्या पावसाळ्यात आजपर्यंत 637 मिमी पाऊस पडलेला आहे। या काळात सरासरी 622 सर्वात जास्त मिमी पाऊस पडतो। सरासरीपेक्षा 2% पाऊस हा सर्वात जास्त पडलेला आहे। ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात राज्यभरात पावसाने सर्वात जास्त उघडीप दिलेली आहे। बघू शकता विदर्भ, मराठवाड्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस हा पडलेला आहे। बघू शकता सर्वात जास्त सरासरीच्या तुलनेत हिंगोली सर्वात कमी पावसाची नोंद झालेली आहे। गोंदिया, पुजारी पेठेल सर्वात जास्त धरणातून पाण्याचा विसर्ग। गोंदिया जिल्ह्यात सर्वात जास्त रात्री मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे। त्यामुळे सर्वात जास्त पुजारी टोला धरणाच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे। धरणातील पाणीसाठा यंत्रणा सर्वात जास्त नियंत्रित ही करण्यासाठी धरणांचे 6 दरवाजे उघडण्यात आलेले आहे। या धरणातून सर्वात जास्त सध्या नदी पात्रात
16,476 क्युसेस वेगाने पाण्याचा विसर्ग हा सुरू करण्यात आलेला असून प्रशासनाने नदीकाठच्या गावाला सर्वात जास्त अलर्ट हा जारी केलेला आहे. पुजारी टोलीला सर्वात जास्त बघू शकता धरणाचा पाणी साठा सध्या 82% झालेला आहे. त्यामुळे पाणी पातळी सर्वात जास्त निरंतर ही राहणार आहे. आता बघू शकता गोंदिया जिल्ह्यात प्रशासनाच्या वतीने देशात सर्वात जास्त देण्यात आलेला हा सर्वात जास्त मोठा निर्णय आहे. त्यामुळे सर्वात जास्त पाऊस हा पडणारच आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी करू नये, चिंता करू नये. सर्वात जास्त पाऊस हा पडणारच आहे. गोंदिया जिल्ह्यात सर्वात जास्त रात्रीपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात जलमय झालेले आहे. तसंच बघू शकता नदी नाले तुथडी आणि भरून वाहत असून देवरी तालुक्यात कन्हाळ गावाजवळील पुलावरून पाणी वाहत असल्याने 15 ते 16 गावांना संपर्क तुटलेला आहे. बघू शकता नागरिकांनी पाण्यातून किंवा पुलावरतून सर्वात जास्त पाणी पुरवठा हा होणारच आहे. त्यामुळे सर्वात जास्त पाऊस हा पडण्याची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे. सर्वात जास्त पाऊस हा कधी पडणार, आताची जी काय ब्रेकिंग बातमी आपल्या समोर आहे, पुलावरून जाण्याचा धोका पत्करू नये म्हणून असं आवाहन प्रशासनाने केलेलं आहे. सर्वात जास्त रेनफॉल हा पडणारच आहे. त्यामुळे पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे. बघू शकता जर सर्वात जास्त बघू शकता पाऊस हा पडणार आहे. नागरिकांना सर्वात जास्त आवाहन करण्यात आलेलं आहे. पावसाची शक्यता ही वाढू शकते. त्यामुळे पावसाचा जोर हा अत्यंत वाढणार आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी करू नये. महाबळेश्वरला यंदा विक्रमी पाऊस. बघू शकता महाबळेश्वर सर्वात जास्त तुडुंब भरलेला आहे. महाबळेश्वर यंदा पावसाने 47 वर्षाचा विक्रम मोडीत काढत आज 5,000 मिलीमीटरचा टप्पा ओलांडलेला असून निसर्गाचे सौंदर्य अधिकच सुकले आहे. बघू शकता संग्रहित छायाचित्र आपल्या समोरच आहे. सर्वात जास्त जूनमध्ये सुरुवातीला हुलकावणी आणि देणाऱ्या पावसाने महाबळेश्वरमध्ये 20 जून ते 5 ऑगस्ट या 40 ते 45 दिवसात कालावधीत 5,000 मिलीमीटरचा सर्वात जास्त टप्पा ओलांडलेला आहे. बघू शकता 19,000 सर्वात जास्त 31 जुलैपर्यंत सर्वात जास्त पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे पाऊस हा पडणारच आहे. 31 जुलै अखेर सर्वात जास्त बघू शकता 4,127 मिमी सेंटर सर्वात जास्त पावसाचा नव्या विक्रमाची नोंद झालेली आहे. महाबळेश्वर नगरपालिकेकडे सर्वात जास्त नोंदी ह्या ठेवण्यात आलेल्या आहे. त्यामुळे सर्वात जास्त पाऊस हा पडणार आहे. नागरिकांनी सर्वांनी काळजी करू नये. सर्वात जास्त पाऊस हा पडणारच आहे. IMDच्या स्वरूपाचा सर्वात मोठा पाऊस लेटेस्ट न्यूज आपल्या समोर ही आलेली आहे. त्यामुळे सर्वात जास्त पावसाचा जोर हा आपल्याला पाहायला मिळणार आहे. सर्वात जास्त पाऊस हा कोणत्या देशांमध्ये हा पडण्याची शक्यता आहे. एल निनोचा मान्सूनला बळ सर्वात जास्त मिळणारच आहे. त्यामुळे सर्वात जास्त भागात हा जोरदार पावसाचा जोर हा दिसणार आहे. राज्यात सध्या काही भागात पावसाची नोंद होत असली तरी एकंदरीत पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याने सर्वात जास्त चित्र आहे आपल्या समोर आहे. महाबळेश्वरला यंदा विक्रमी पाऊस झालेला आहे. तर कम कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे जनजीवन हे विस्कळीत, तालुक्यात अनेक ठिकाणी झडपण ही सर्वात जास्त घटना ही घडलेली आहे. पावसाआधी सर्वात जास्त आलेल्या निबल आणि सर्वात जास्त यंदाचा सर्वात जास्त सरीमुळे भयभीत ही झालेली अवस्थेत आणि आपल्या सर्वांना प्रत्यक्षात आलेल्या सर्वात जास्त जलधारांना आणि चकविले सर्वात जास्त चकवा हा दिलेला आहे. बघू शकता सर्वात जास्त पाऊस हा पडणारच आहे. तर निनोमुळे सर्वात जास्त शेतकऱ्यांचे सर्वात जास्त हाल होणारच आहे. सातत्यपूर्ण हा पाऊस पडणारच आहे. सातपुड्याचा सर्वात जास्त पर्यटकांची भरला. चिचाडी सर्वात जास्त धबधब्या पसंती. बघू शकता अमरावतीहून चिचाडी सर्वात जास्त धबधब्यांकडे जाण्यासाठी अमरावतीकडून परतवाडा आणि पुढे घामनाव सर्वात जास्त बघू शकता घामवरती सर्वात जास्त गडी हे मार्गे देवगाव आणि चिचाडी येथे पोहोचला. सर्वात जास्त पावसाचा जोर पावसाळा आणि आहार सर्वात जास्त बघू शकता आहार सर्वात जास्त याचा तारम्य हा ठेवण्याची शक्यता ही वर्तवण्यात आली आहे. बघू शकता सर्वात जास्त पावसाचा जोर आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे सर्वात जास्त पाऊस हा पडणारच आहे. आणि मला खाली कमेंट करून नक्की सांगा तुमच्या देशात पाऊस पडत आहे की नाही. बघू शकता मान्सूनचा सर्वात जास्त बळ मिळणार या भागात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. सर्वात जास्त बघू शकता कोणत्या भागांमध्ये हा पाऊस पडणार आहे. त्यामुळे सर्वांनी जे काही अलर्ट होण्याची शक्यता आहे. एल निनो स्थितीमुळे सर्वात जास्त पाऊस हा मान्सूनला बळ मिळणार आहे. त्यामुळे सर्वात जास्त पाऊस हा या भागात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हा व्यक्त केलेला आहे. राज्यात सध्या काही भागांमध्ये पावसाची नोंद होत असली तरी
एकंदरीत पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याने चित्र हे समोर आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात सर्वात जास्त पावसाचे प्रमाण कसे असेल याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. दरम्यान हजारो किलोमीटरवरून दूर असणारा प्रशांत महासागर एल निनोमुळे सर्वात जास्त स्थिती ही समोर आहे. हवामान बदल होत असतानाच भारतात सध्या 2 कमी तर दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सूनला पुन्हा एकदा बळ मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. सर्वात जास्त अभ्यासकांकडून व्यक्त केलेला आहे. सर्वात जास्त बघू शकता प्रणालीच्या प्रवाहामुळे देशातील काही भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. आणि या व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल सबस्क्राईब करा. मला धन्यवाद, सर्वांचे धन्यवाद. या व्हिडिओला सर्वात जास्त तर तुमच्या मित्रापर्यंत पोहोचवाच आणि या व्हिडिओला लाईक करा. मला खाली कमेंट करून नक्की सांगा तुमच्या देशात तर पाऊस पडत आहे की नाही. पुण्यामध्ये पावसाचा जोर कमी झालेला आहे.